ही तयारी आहे उद्या असणाऱ्या विधवानवमीच्या नैवेद्याची. माझ्या सासूबाई सवासन गेल्यामुळे मी नवमी तिथीला त्यांचं श्राद्ध करते. नवमी तिथीच्या नैवेद्यासाठी काही ठराविक भाज्या वेगळा स्वयंपाक केला जातो, पण केरळमध्ये पालेभाज्या मिळणे खूप कठीण आहे. त्यासाठी मग रिलायन्स किंवा मोर अशा शॉपमध्येच भाज्या घेतल्या जातात. आपल्याकडे भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंत पितृपक्षातील श्राद्धाचा नैवेद्य पित्रास दिला जातो. सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी मी कुकर लावून घेतला. एका कुकरमध्ये पुरणपोळीसाठी लागणारी डाळ व दुसऱ्या कुकरमध्ये भात लावून घेतला. फटाफट मी पालेभाज्या साफ करून घेतल्या. त्याच्यानंतर फळभाज्याही चिरून घेतल्या. मी इथे आज मुळ्याची कोशिंबीर पडवळची भाजी, उडीद वड्यासाठी लागणारे बॅटर इथं बारीक करून घेतलं आहे. आता उडीद वडे करून झाले की फटाफट भजी आणि तळण झाले की सर्व नैवेद्य तयार होईल. व शेवटचा हात म्हणजे कोथिंबीर भरभरणे. सर्व नैवेद्याचे जिन्नस तयार झालेत. आता शेवटी मी त्याच्यावरती कोथिंबीर घालून नैवेद्य भरण्यास घेत आहे. पितृपक्षात कोणतेही शुभकार्य केले जात नाही. आपल्याकडे असे म्हणतात की 15 दिवसासाठी पितृ पृथ्वीवर येतात. या पितृ ऋणातून मुक्त होण्यासाठी पिंडदान नैवेद्य ह्या पितृ पंधरवड्यात केलं जातं आणि आपल्या पिढीला जे माहीत आहे ते पुढच्या पिढीला द्यावं म्हणूनही आपण ते आपल्या मुलांना सांगतो, आपल्या मुलांना दाखवतो. केरळमध्ये मात्र कर्कट वाव म्हणून हा एकच दिवस साजरा केला जातो. त्या दिवशी सर्व हिंदू एकाच दिवशी पिंडदान करतात. ते लोक बीचवरती जाऊन त्याची पूजा करतात व काही ठराविक लोक घरामध्ये जेवण व असे पायसम असं गोड पदार्थ करून लोकांना जेवायला बोलवतात. प्रत्येक ठिकाणची संस्कृती वेगळी. मी असे सवासन भोजन घालते व एक सवासन एक दाम्पत्य जोडीनं मी इथं बसवते व त्यांची खणा नारळाने ओटी भरून मी माझ्या पितरांचा आशीर्वाद घेते. आणि मग म्हणतात ना, अन्न हे पूर्ण ब्रह्म, तसं पूर्ण ताट भरून झाल्यानंतर मी माझ्या पितरांना प्रार्थना करते. पितरांनो, आज करावे माझ्या घरचे इच्छा भोजन अशी म्हणून त्यांना प्रार्थना करते व मी त्यांना आज माझ्या घरी जेवायला बोलवते. आज खूप साऱ्या पानाला भाज्या व खूप सारे जिन्नस असल्यामुळे ते उजव्या डाव्या बाजूचे कदाचित इकडून तिकडं झाले असतील, पण ते आज मी फारसं लक्ष न देता ते पान मी भरून घेतलं आहे व आज मी माझ्या सासूबाईंना नैवेद्य करून हे मी माझ्या पितरांनाही ताट अर्पण करत आहे. आज हा माझा एपिसोड कसा वाटला बघून नक्की मला कमेंटमध्ये सांगा. ही तयारी आहे उद्या असणाऱ्या विधवानवमीच्या नैवेद्याची. माझ्या सासूबाई सवासन गेल्यामुळे मी नवमी तिथीला त्यांचं श्राद्ध करते. नवमी तिथीच्या नैवेद्यासाठी काही ठराविक भाज्या वेगळा स्वयंपाक केला जातो, पण केरळमध्ये पालेभाज्या मिळणे खूप कठीण आहे. त्यासाठी मग रिलायन्स किंवा मोर अशा शॉपमध्येच भाज्या घेतल्या जातात. आपल्याकडे भाद्रपद कृष्ण